राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे होऊ घातलेल्या अजनी इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्पावरून आता सेना भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता आहे। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नागपूरच्या दौऱ्यादरम्यान अजनी वनाची पाहणी केली होती आणि पर्यावरणवाद्यांप्रमाणे प्रकल्प दुसरीकडे स्थलांतरित करण्याच्या मागणीच्या सुरात सूर देखील मिसळला। त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नाराज असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे अजनी इंटर मॉडेल प्रकल्पावरून सेना भाजपमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। या प्रकल्पाला पर्यावरणवाद्यांकडून विरोध झालेला आहे आणि त्यांच्याच सुरात सूर मिसळला आहे। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मात्र या विरोधावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मात्र नाराज असल्याचं कळत आहे। गडकरींच्या या नागपुरातल्या प्रकल्पाला आदित्य ठाकरेंकडून विरोध झाल्याचं दिसतंय। मुंबईतल्या आरे नंतर नागपुरातल्या अजनीचा प्रकल्प वादात। शिवसेना भाजपमध्ये पुन्हा वादाच्या ठिणगीची शक्यता। गडकरींच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला आदित्य ठाकरेंचा विरोध। मुंबईतल्या आरे कारशेडवरून भाजप आणि शिवसेनेत झालेल्या वादाचा पुढचा अंक आता नागपूरच्या अजनी इंटर मॉडेल स्टेशनच्या निमित्तानं समोर येण्याची शक्यता आहे। नागपूरच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या अजनी इंटर मॉडेल स्टेशनचं काम लवकरच सुरू होणार आहे। गडकरींच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी अजनी वनाची जागा अधिग्रहित केली जाणार आहे, जिथं वेगवेगळ्या प्रकारची 7000 झाडं आहेत। त्यामुळे पर्यावरणवाद्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे। त्यात राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांनीही पर्यावरणवाद्यांच्या सुरात सूर मिसळल्यानं वादाची ठिणगी पडू शकते। तिथे बघा खूप मोठी बायोडायव्हर्सिटी आहे, तिथे खूप बर्डची स्पीसीज आहेत, नेटिव्ह ट्रीजची स्पीसीज आहेत, खूप जुने झाडं आहेत। मुख्य म्हणजे ते हेरिटेज आहे। रेल्वेनी जी जागा डेव्हलप केली होती तिथे जे झाडं आहेत ते 100 वर्षाच्याही वर आहेत। अजनी वन ब्रिटिशांनी वसवलं। इथं रेल्वेचं कार्यालय आणि कर्मचारी वसाहत आहे। त्यामुळे केवळ वृक्षच नाही तर कॉलनीत राहणारे नागरिक सुद्धा विस्थापित होणार आहेत। परिसरात असलेली रेल्वे मेन्स शाळा आणि केंद्रीय विद्यालयाची प्राथमिक शाळा आहे, ती विस्थापित झाली तर मुलांची गैरसोय होण्याची शक्यता आहे। जसं मुंबईचा आरे कारशेड प्रकल्प पर्यावरणाच्या संवर्धनासाठी दुसरीकडे हलवला गेला, तसाच अजनीचा हा देखील प्रकल्प यातल्या पर्यावरणासाठी हलवायला पाहिजे, त्यात काही गैर नाही। त्यामुळे कुठेतरी या प्रकल्पाबद्दल शिवसेनेची भूमिका आहे ती स्पष्ट झालेली आहे। अजनी इंटर मॉडेल स्टेशन हे राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण विकसित करत असून त्यासाठी प्राधिकरणानं रेल्वे लँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी सोबत MOU केलाय। या प्रकल्पाची नागपूर शहराच्या विकासात अतिशय महत्त्वाची भूमिका राहणार असल्यानं प्रकल्प दुसरीकडे गेला तर व्यावहारिक नसेल असं सांगितलं जात आहे। आदित्य ठाकरेंनी पहिले प्रकल्पाचे अध्ययन करायला पाहिजे। अध्ययन केल्यानंतर त्याने आपला वक्तव्य व्यक्त करणार पाहिजे, म्हणून विरोध करण्याचं कारण नाही। एखाद्या माणसाची चूक झाली तर त्याला सुधारण्याची त्याला संधी दिली पाहिजे असं माझं मत आहे। कारशेडचं कार्य असो हे शहरात होणं एक सुखाची गोष्ट आहे, कारण इथल्या मुलांना रोजगार मिळणार आहे, इथल्या कनेक्टिव्हिटी वाढणार आहे। एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी, हॉस्पिटलची कनेक्टिव्हिटी, रेल्वेची कनेक्टिव्हिटी, रस्त्यांची कनेक्टिव्हिटी हे अत्यंत सुलभ होणार आहे। इथल्या मुलीला काम करताना ते सोपी जाणार आहे। अजनी इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्प केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे। त्यामुळे नितीन गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंकडून विरोध झाल्यास आरे कारशेडच्या वादाचा पुढचा अंक नागपुरात लिहिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुषार कोहडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। याच संदर्भात अधिक बोलण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे महापौर दयाशंकर तिवारी आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेले। तिवारीजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। आता हा जो काही नागपुरातला अजनी इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्प आहे त्याला पर्यावरण मंत्र्यांचाच म्हणजे तेच याला अनुकूल दिसत नाहीयेत, काय प्रतिक्रिया? नागपूर बद्दल शिवसेनेच्या डोक्यात काही वेगळीच भावना दिसत आहे, कारण जेव्हापासून आघाडी सरकारचं निर्माण झाला तेव्हापासून एक फुटी कवडी नागपूरला उपलब्ध करून दिली नाही। जीएसटीची ग्रांट सोडून एकही पैसा दिला नाही। एकीकडे विकासाचे सर्व काम
जे मागील मुख्यमंत्रीने सँक्शन करून दिले होते ते 207 कोटीचे काम थांबवले, दुसरीकडे एकही पैसा दिला नाही. आणि तिसरी गोष्ट, माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी जे नागपूरसाठी कोट्यान कोटी रुपये घेऊन येत आहे आणि नागपुरात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प करायचा आहे, तर त्याचाही विरोध करणं म्हणजे नागपूर बद्दल काहीतरी गैरसमज करून ठेवलेला आहे शिवसेनेने, असा प्रथम दृष्ट्या दिखाई देते. जी, मात्र काही पर्यावरणवाद्यांकडून सुद्धा हे म्हणणं आहे की अजनी हा जो काही जंगल परिसर आहे तिथे बायोडायव्हर्सिटी मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे हा प्रकल्प इथून हलवावा, दुसऱ्या जागी करावा, जेणेकरून जो काही पक्ष्यांचा प्राण्यांचा अधिवास तिथे आहे त्याला धोका निर्माण होणार नाही. एकदा याचा पुनर्विचार करणं याच्यासाठी आवश्यक आहे की एकूण 470 एकरमध्ये हा प्रकल्प उभारण्यात येत आहे आणि 470 एकरमध्ये 2700 सुबबुलचे झाड आहे. 2700 सुबबुलचे झाड जर आपण सोडले तर जवळपास 2200चे जवळपास झाड पडतात. 490 डिवायडेड बाय 2200 डिवायडेड बाय 490 जर आपण केला तर 1 एकरी 4 झाड येतात. शहरात असा कोणता भाग आहे जिथे 1 एकरी 4 झाड नाही, असा जर सांगितलं तर जास्त बरा होईल. म्हणून याचा पूर्ण सखोल अध्ययन करूनच काहीतरी सन्माननीय मंत्री महोदयाने आपलं वक्तव्य दिला पाहिजे. अध्ययन न करता बोलणं हे काही ना काही तिवारीजी, मात्र तुम्ही जे म्हणताय की शिवसेनेनं अभ्यास करून यामध्ये बोलायला हवं, मात्र आदित्य ठाकरेंनी स्वतः अजनी वनाची पाहणी केली. मला असं वाटत नाही त्यांनी पाहणी केली. जर पाहणी केली असती तर असं वक्तव्य त्यांच्या डोक्यातनं निघालं नसतं. जी, दयाशंकर तिवारीजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि तुमची प्रतिक्रिया दिलीत. याच संदर्भात आपण अधिक बोलूयात. नागपुरातून आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे सुद्धा आपल्यासोबत आहेत. तुषार, आता या अजनी इंटरमॉडेल स्टेशन प्रकल्पावरून आपल्याला थेट दिसतंय शिवसेना आणि भाजप यांचं काही एकमत होत नाहीये, त्यामुळे वाद सुद्धा निर्माण होऊ शकतो. आणि या प्रकल्पाचं देखील पुढे काय? जर आपण नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या बोलण्याचा रोष बघितला तर त्यावरनं कल्पना येते की भाजपचे नेते किती दुखावलेले आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडनं या वक्तव्याची किंवा अशा प्रकारच्या भूमिकेची भाजपला अपेक्षा नव्हती आणि खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देखील अपेक्षा नव्हती. मात्र ज्या प्रकारे त्यांनी ते व्हिजिट दिली, ते स्वतः पर्यावरण मंत्री आहे, त्यामुळे पर्यावरणवाद्याच्या दबावामुळे त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं असावं असा भाजपचा सूर आहे किंवा त्यांचं असं म्हणणं आहे. पण आरे कारशेड प्रकल्पासोबत ज्या आदित्य ठाकरेंनी याची तुलना केली अजनीच्या या प्रकल्पाची, आरे कारशेड प्रकल्प आणि अजनी इंटरमॉडेल स्टेशन हे 2 वेगवेगळे प्रकल्प आहे. तो कारशेड प्रकल्प होता, हे एक कनेक्टिव्हिटीचं एक मॉडेल आहे. तिथे बिझनेस हब असणार आहे, मॉल्स असणार आहे, हॉटेल असणार आहे, विमानतळ असेल, रेल्वे असेल, मेट्रो असेल आणि टॅक्सी असेल, सर्वांची कनेक्टिव्हिटी एकाच ठिकाणी असणार आहे. आणि नितीन गडकरी यांचं स्वप्न आहे किंवा त्यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की या इंटरमॉडेल स्टेशनमधनं देशात कुठेही जाता यायला पाहिजे. ते विमानाने असो, रेल्वेने असो, बसने असो किंवा इतर वाहनांनी असो. त्यामुळे जे एक मॉडेल तयार केलं गेलं, त्या मॉडेल संदर्भात जो पर्यावरणवाद्यांनी जो वाद केला तो विशेष करून 32 एकर जमिनीचा आहे. म्हणजे विशेष करून हा आताच महापौरांनी सांगितलं की 470 एकरावर हा संपूर्ण प्रकल्प असणार आहे. आणि इथे जे एक इतिहास आहे ह्या संपूर्ण जागेचा की ब्रिटिशांनी ही कॉलनी बसवली. आज जर का तुम्ही अजनी वनामध्ये गेला तर नुसते झाडं नाही आहेत, एक तर ती नैसर्गिक झाडं नाही आहे, ती ब्रिटिशांनी लावलेली झाडं आहे आणि सौंदर्यीकरणासाठी लावलेली होती. कारण की तिथे रेल्वेचे जे कर्मचारी आहेत त्यांची वसाहत आहे, रेल्वेचे वेगवेगळे कार्यालय आहे, शाळा आहे, तर त्यांच्या सौंदर्यीकरणासाठी आजूबाजूला त्या परिसरामध्ये लावलेलं ते झाडं आहे आणि 50 वर्ष जुने आहे. त्यामुळे तिथे आता वन तयार झालेलं आहे. त्यामुळे पर्यावरणवादी जो दावा करतात त्याला काही पर्यावरणवादी देखील विरोध करतात. त्यांची असं म्हणणं आहे की 2 गोष्टीचा विचार करायला पाहिजे. नागपूरमध्ये एक भरत वन आहे आणि हे अजनी वन. भरत वन जेव्हा फुटाळा तलावाचं सौंदर्यीकरण होत होतं तेव्हा भरत वन हे नैसर्गिक जंगल आहे. त्या नैसर्गिक जंगलाची तिथे तोडणी केली जाणार होती. तेव्हा त्याचा विरोध झाला. तेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक पाऊल मागे घेतलं. त्यांनी सांगितलं की नाही, हा नैसर्गिक जंगल आहे, त्यामुळे नागपूर शहराची गरज आहे. मात्र अजनी वनाची जेव्हा ते तुलना करतात तेव्हा ते म्हणतात की इथे 2 ते 2.5 हजार सुबाबडीचे झाडं आहे आणि इतर झाडं आहेत. मात्र हा नैसर्गिक जंगल नाही, हा ब्रिटिशांनी लावलेला जंगल आहे. तो जंगल आपण दुसऱ्या ठिकाणी उभारला जाऊ शकतो. त्यामुळे एखाद्या वनासाठी किंवा एखाद्या झाडांसाठी 7 ते 8 हजार जे झाड आहे त्या झाडांसाठी जर का एखादा मोठा प्रोजेक्ट आहे ज्याचा परिणाम एकूणच त्या पूर्ण प्रकल्पावर होईल. म्हणजे पर्यायी जागा जशी खापरीची सुचवली तर खापरी हे कनेक्टिव्हिटीसाठी किंवा त्या
प्रकल्पासाठी अनुकूल नाही, कारण की तो एक कनेक्टिव्हिटीचा हब बनणार आहे. तिथे बिझनेस सेंटर असणार आहे, हॉटेल्स मॉल असणार आहे. त्यामुळे जर का शहराच्या एका कॉर्नरला केला तर शहरातल्या संपूर्ण शहराला त्याचा फायदा होणार नाही, का संपूर्ण नागरिकांना त्याचा पाहिजे त्या प्रमाणात उपयोग घेता येणार नाही. त्यामुळे जी भूमिका भाजपच्या नेत्यांची आहे ती अत्यंत आक्रमक आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये म्हणजे आदित्य ठाकरे यांनी आता वक्तव्य केलं आहे, त्यानंतर भाजप अत्यंत आक्रमक दिसत आहे. महापौराच्या बोलण्यावरनं देखील ती आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे पुढील काळामध्ये नागपूर महानगरपालिकेची निवडणूक झाली की हा वाद कदाचित रस्त्यावर देखील उतरण्याची शक्यता आहे. जी अगदी बरोबर आहे तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर नागपूरमधल्या या प्रकल्पावरून थोडा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बघूया या पुढे या प्रकल्पाचं नेमकं काय होतं.